एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक आश्रमशाळा होती। त्या आश्रमशाळेमध्ये तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात शिकत होत्या आणि शिकत असल्यामुळे एक दिवस त्यांच्या शाळेला सुट्टी लागली। सुट्ट्या लागल्यामुळे संपूर्ण मुली तरुणी त्या शाळेतल्या आपापल्या घरी गेल्या। आता आपापल्या घरी गेल्यानंतर काही दिवस सुट्ट्या संपल्या आणि सुट्ट्या संपल्यानंतर त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली पुन्हा एकदा शाळेमध्ये वापस आल्या। आता वापस आल्यानंतर नवीन मुली काही आल्या, काही जुन्या होत्या। मात्र जेव्हा मुली घरी जातात, घरून शाळेमध्ये वापस येतात, तेव्हा त्यांची आरोग्य तपासणी या शाळेमध्ये केली जात होती, कारण की त्यांची वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं होतं। म्हणून त्या शाळेमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात होती। मग सगळ्या मुलींची तपासणी केल्यानंतर एका मुलीची तपासणी चालू होती आणि त्या तपासणीमधून ती मुलगी 2 महिन्याची गर्भवती असल्याचं समजलं आणि त्या शाळेतील शिक्षकांच्या पायाखालची वाळूच सरकली। हे नेमकं कसं घडलंय, काय घडलंय, कोणामुळे घडलंय, त्या तरुणीला, त्या मुलीला नेमकं कोणी गर्भवती केलंय, हाच शाळा प्रशासनासमोर पडलेला मोठा प्रश्न होता। तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आणि पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण घटनेचा तपास केला तेव्हा मात्र यामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना, नात्याला काळिमा फासणारी घटना राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये घडलेली होती। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे, प्रकरण आहे, ते आहे आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड जवळील एका गावामध्ये घडलेलं। नागभीड जवळील एका गावामध्ये आश्रम शाळा आहे। या आश्रम शाळेमध्ये काही मुली या मोठ्या प्रमाणात शिकत होत्या आणि या ठिकाणी शाळेमध्ये सगळं काही व्यवस्थितपणे सुरू होतं। आता सगळं काही व्यवस्थितपणे सुरू असताना शाळेला सुट्ट्या लागल्या। सुट्ट्या लागल्यानंतर सगळं शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली आपल्या आपल्या घरी गेल्या। पण मात्र जेव्हा सुट्ट्या संपून मुली पुन्हा शाळेमध्ये वापस आल्या तेव्हा मात्र या शाळेमधली एक जी मुलगी आहे ती 2 महिन्याची गर्भवती असल्याचं समजलं। आता मुलगी गर्भवती कसं काय झाली, कोणाकडून झाली, याचा संपूर्ण तपास शाळा प्रशासनाला आणि पोलिसांना करायचा होता। जेव्हा त्यांनी त्या मुलीला, तरुणीला विश्वासात घेऊन विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती ढासा कोपऱ्यामध्ये रडत बसली, काहीही सांगत नव्हती। आता काहीही सांगत नव्हती। मग ही माहिती त्या शाळेच्या ज्या शिक्षिका आहेत त्यांनी त्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि तक्रार दाखल केली। शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलीस घटनास्थळी आले, त्या तरुणीला विश्वासात घेतलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं। तिनं सांगितलं की ती या परिसरामधल्या एका गावामध्ये राहते। तिच्या घरामध्ये तिला आई, वडील आणि एक भाऊ सुद्धा आहे। पण मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं, सगळं काही उत्पन्न चांगल्या नसल्यामुळं तिची जी आई आहे आणि लहान भाऊ आहे हे दोघं जण कमाई करण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहेत आणि घरी एकटेच वडील असतात। ते त्यांचे मजुरीचं काम करून, काहीतरी कामधंदा करून उदरनिर्वाह करतात। आता घरी वडील एकटेच होते आणि त्याच काळात या मुलीच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या होत्या। आता तिची आई आणि तिचा भाऊ दुसऱ्या राज्यात होते, घरी फक्त एकटे वडील होते आणि ही मुलगी सुट्ट्या लागल्यामुळं तिच्या घरी गेलेली होती। आता तिच्या घरी गेल्यानंतर जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा मात्र तिचा बाप शैतान झाला आणि बायको घरी नसल्याचा त्यानं गैरफायदा घेतला आणि त्याच्याच मुलीबरोबर नको ते कृत्य केलं, जबरदस्ती केली। आता या संपूर्ण प्रकरणाला ती तरुणी जोरदारपणे विरोध करत होती, पण मात्र तो बाप त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत होता आणि कोणाला जर हे प्रकरण सांगितलं तर मग माझ्या एवढं वाईट कोण नाही, अशा धमक्या त्या मुलीला वारंवार देत होता। बघता बघता बरेच दिवस हे सगळे निघून गेले। ती मुलगी सहन करत होती, कोणालाही तिनं घडलेला प्रकार सांगितला नाही। पण मात्र एक दिवस पुन्हा शाळा सुरू झाल्यामुळं ती मुलगी शाळेत गेली आणि शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यामुळं हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय आणि
ही संपूर्ण घटना महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड परिसरामध्ये घडली आहे आणि ह्या संपूर्ण वृत्त, ही संपूर्ण बातमी लोकमतनं प्रसिद्धसुद्धा केली आहे। ही बातमी तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा पाहू शकता की कशा पद्धतीनं महाराष्ट्राला लाजवणारी, हादरवणारी घटना राज्यामध्ये घडली आहे। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडलंय याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।